रखमाबाई जाऊन महिना लोटला, तरीही पेठे आणि भट कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. सदाशिवाचा विचार करून आतड्यास पीळ पडत होता. सांत्वनास येणाऱ्यांची रिघही संपत नव्हती. त्यात मोघे, नाईक, भिडे, कानडे, पटवर्धन ही सारी मंडळी होती. चिमाजींना लोकोपचाराचा वीट आला होता. रखमाबाईंच्या आकस्मिक निधनाने त्यांचे मन अनुतापाने भरून गेले होते. स्वतःला त्यांनी दौलतीच्या कारभारात पुरते गुंतवून घेतले. गुजरात प्रांतातून हंगामी जिल्हा बाबती आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे काम तोंडावर होते. बाजीरावांची परवानगी घेऊन चिमाजींनी गुजरातच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले. बाजीराव पेशव्यांचा छत्रपतींसोबत पत्रव्यवहार चालू होता. करवीरकरांशी होणाऱ्या भेटीत कोणते करार-मदार करायचे यावर विचारविनिमय होत होता. पुण्यात पेशव्यांच्या हवेलीचे काम जोमाने सुरू होते. बांधकामाचे कंत्राट खाजगीवाल्यांकडे होते. शिवराम गणेश आणि जिवाजी गणेश हे दोन मातब्बर आपला स्थापत्यशास्त्रातला अनुभव पणाला लावत होते. हवेलीच्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी बाजीरावांनी अंबाजीपंतांवर सोपवली होती. इचलकरंजीकर घोरपड्यांसारखे अनेक आप्तेष्टही वास्तुसौंदर्यात भर कशी पडेल याकडे लक्ष देत होते. दिवाणखाना, चौक, सोपे, बाजीरावन काशीबाईंचा महाल, देवघराची खोली, राधाबाईंचा महाल, कोठीची खोली, अंबारखाना, मुतपाकखाना, विहीर, फड, ग्रंथालय, चिमाजींचा महाल, अतिथी कक्ष अशा अनेक इमारतींची आखणी होऊन पहिला मजला चढवण्याचं काम पूर्ण होत आलं होतं. भिंती बांधण्यासाठी घडीव दगड वापरले जात होते. नक्षीदार लाकडी खांब, जाळीदार कमानी खिडक्या रंगवल्या जात होत्या. बांधकामाची पाहणी करण्याकरता गेलेले बाजीराव उन्ह कलती झाल्यावर धडफळे वाड्यात परतले. पायावर पाणी घेऊन ते राधाबाईंची विचारपूस करण्याकरता गेले. बाजीराव आल्याचे पाहताच राधाबाईंनी जपाची माळ खाली ठेवली. हवेलीचं बांधकाम कुठवर आलं याची चौकशी केली. इतक्यात एक दासी सरबताचे पेले घेऊन आली. बाईसाहेबांनी वाळ्याचं सरबत पाठवलंय असे म्हणून तिने तबक राधाबाईंच्या पुढ्यात ठेवलं. सरबताचा पेला बाजीरावांनी ओठाला लावला. थंडगार सरबत पिऊन त्यांना बरे वाटले. उन्हाचा शीण कमी झाला. आपाचं काही पत्र? राधाबाईंनी विचारले. कालच ते पेटलात परगणात पोहोचले, बाजीरावांनी सांगितले. चिंता नसावी मातुश्री, बाजीपंत रेठरेकर आणि राणोजी बाबाही आहेत त्यांच्यासोबत. राधाबाई चिंतेच्या सुरात म्हणाल्या. आप्पाचं मन संसारातून उठलं आहे राव. ते तुमच्यासारखे सारं काही बोलून दाखवत नाहीत, मनात ठेवतात. त्याचा बरा वाईट परिणाम तब्येतीवर होतो. नुकतंच वैद्यांनी दम्याचं निदान केलं होतं. रायांना आपल्या बंधूंची काळजी वाटत होती. प्रत्येक नातं विलक्षण निष्ठेने निभावून नेणाऱ्या आप्पांचा मनस्वी स्वभाव बाजीरावांइतकं कोणीच ओळखत नव्हतं. त्यांच्या मनीचं शल्य पाहून बाजीरावांच्या जीवालाही वेदना होत होत्या. आपल्या धाकट्या तरण्याबाण भावाला दम्याने ग्रासावे हे ऐकणे निकोप प्रवृत्तीच्या रायांसाठी क्लेशदायक होते. राव, आम्ही आप्पांसाठी उपाध्यायांना मुलगी बघण्यास सांगणार आहोत. राधाबाईंच्या बोलण्याने बाजीरावांची विचारांची तार तुटली. जरा सबुरीनं घ्यावं मातुश्री. इतक्यात आप्पा दुसऱ्या लग्नासाठी तयार होतील हे आम्हास तरी शक्य वाटत नाही. बाजीरावांनी मनातला विचार बोलून दाखवला. राधाबाई मात्र स्वतःच्या विचारांवर ठाम होत्या. राऊ, जगात सारं काही हरघडी बदलत असतं. हा एकच नियम कालत्रयी लागू पडतो. उपाध्यायांना मुलगी बघून कुंडली जुळवण्यास काळ लोटेल, तोवर आपाही मोहिमेहून परततील. नव्या हवेलीत प्रवेश केल्यावर मगच काय ते ठरवू. राधाबाईंच्या या बोलण्याला बाजीरावांनी संमती दर्शवली. नमस्कार करून बाजीराव उठले. मातुश्रींचे वागणे बाजीरावांना चमत्कारिक वाटत होते. राजा छत्रसालांचा खलिता नजरेखालून घालता क्षणी राधाबाईंनी ही सोयरीक होणे शक्य नाही अशी ग्वाही दिली होती. मस्तानीला परत पाठवण्याच्या मातोश्रींच्या निर्णयाने मराठा आणि बुंदेल्यांचे जुळून आलेले राजकारण किती बिघडणार याचा बाजीरावांना अंदाज येत नव्हता.
त्याच मातोश्रींनी रखमाबाई गेल्यावर अवघ्या 2 मासाच्या आतच वधू संशोधनाचा निर्णय घेतला होता. विचारमग्न होऊन निघालेल्या बाजीरावांना राधाबाई म्हणाल्या, सध्या तुम्ही केवळ काशीबाईंचा विचार करावा राहू. बाजीरावांनी चमकून मातोश्रींकडे पाहिले. राधाबाई समजुतीच्या सुरात म्हणाल्या, रखमाबाईंचा त्यांना पाठच्या बहिणीप्रमाणे लळा लागला होता. त्यांच्या जाण्याने काशीबाईंच्या मनावर अल्पकाळातच हा दुसरा मोठा आघात झाला आहे. मग काहीतरी सुचल्यासारख्या त्या पुढे म्हणाल्या, त्यांना मनात असेल तर चासेला जाऊन या म्हणावं. तेवढीच हवापालट होईल, मनातले विचारही बदलतील. जशी आज्ञा, असे म्हणून बाजीराव राधाबाईंच्या दालनाबाहेर पडले. एव्हाना तिन्ही सांजेची वेळ झाली होती. काशीबाई तुळशीसमोर दिवाबत्ती करत होत्या. जोत्याच्या पायऱ्या उतरून बाजीराव समोरच्या ओट्यावर येऊन बसले. तुळशीला प्रदक्षिणा करताना काशीबाईंचे लक्ष बाजीरावांकडे गेले. प्रदक्षिणा पूर्ण करून काशीबाई ओट्याजवळ आल्या. हातातले तबक खाली ठेवून त्यांनी बाजीरावांच्या हातावर खडी साखर ठेवली आणि स्वतःही ओट्यावर बसल्या. जोगेश्वरी मंदिरातून सांज आरतीचा घंटानाद ऐकू येत होता. वाड्यातले सेवक चौकातील शामदानं प्रकाशित करत होती. खडीसाखर तोंडात विरघळवून बाजीराव म्हणाले, काशीबाई, तुम्हाला चासेला जायचं असेल तर सांगा, आम्ही व्यवस्था करू. मातोश्री म्हणत होत्या तुम्हाला हवापालटाची गरज आहे. चासेला जायचा विषय निघताच काशीबाईंचा चेहरा एकदम उजळला. पुलकित होऊन त्या म्हणाल्या, खरे तर आम्हालाही जायचं मनात होतं, परंतु अशात विचारणार तरी कसं म्हणून राहूनच गेलं. तुम्ही गेलात की आम्हीही सातारास निघू. तुमच्या विना आमची फार हेळसांड होते. बाजीराव म्हणाले. काशीबाईंनी रायांकडे तिरप्या नजरेने एक कटाक्ष टाकला. नाक मुरडून त्या म्हणाल्या, असं काही बोलून आमच्या आनंदावर विरजण पाडू नये. आम्ही खरं तेच बोलत आहोत. बाजीराव म्हणाले, तुम्ही नसता तेव्हा घशाला कोरड पडताच. आपसुकपणे आमच्यासमोर वाळाचं सरबत येत नाही. आम्हाला सेवकाला आज्ञा करण्याची तस्ती घ्यावी लागते. रायांचं सारं करण्यात आपल्याला किती आनंद मिळतो हे रायांना सांगूनही कळणार नव्हतं. काशीबाई फक्त हसल्या. चिरंजीव आणि सुनबाईंनाही घेऊन जाऊ? काशीबाईंनी विचारले. नाना आमच्यासोबत सातारास जातील, बाजीराव म्हणाले. साताऱ्यात या प्रसंगी घडणारी राजकारणं त्यांनी प्रत्यक्ष पाहावीत असं आम्हाला वाटतं. काशीबाईंनी मान हलवली. तुम्ही सुनबाईंना घेऊन जा, बाजीराव मनधरणी करत म्हणाले. त्यांना दिवाळीत नरकासूर बनवायला शिकवा. काशीबाईंनी चकित होऊन विचारले, हे आणि कोणी सांगितलं इकडे? आम्हाला आप्पांकडून समजलं. कल्याण भिवंडी प्रांताच्या सनदा मिळाल्यावर छत्रपतींचं पत्र घेऊन ते चासेला आले होते. त्या भेटीतला खडानखडा वृत्तांत त्यांनी आम्हाला बयान केला होता. काशीबाईंचे मन त्या आठवणींनी ताजेतवाने झाले. बाजीराव आणि काशीबाई कितीतरी वेळ त्या जुन्या आठवणीत रमले होते. सांजवेळ टळून भोजनाची वेळ झाली, तरीही रम्य आठवणींचा उघडलेला पेटारा रीता होण्याचं नाव घेत नव्हता. 10-12 वर्ष सहज भुरकन उडून गेली होती. नवीन हवेलीत एक नवीन पर्व सुरू होणार होतं. उभयतांच्या मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिली होती. छत्रपती शाहू महाराजांच्या संभाजींसह पत्राद्वारे वाटाघाटी चालू होत्या. करवीरकर संभाजींची मजल शाहू महाराजांनी शून्यातून उभ्या केलेल्या दौलतीचा वाटा मागण्यापर्यंत गेली होती. शाहू महाराजांचे धोरण समंजसपणाचे होते. पदरच्या कारभारी लोकांना भरीस पडून करवीरकर संभाजी तहामध्ये वाढीव कलम सुचवत होते. संभाजींच्या मातोश्री राजसबाई यांचीही त्यांना फूस होती. शाहू महाराजांनी तहाची कलम मान्य करून राज्याची वाटणी न दिल्यास लढाई करावी असा संभाजींचा मानस होता. नुकताच पिलाजीरावांकडून मार खाल्लेला उदाजी चव्हाणही चवताळलेला होता. त्याच्या मदतीने संभाजींनी सैन्य जमवण्यास सुरुवात केली. शाहू महाराज आणि बाजीराव यांना हैराण करवी याचा सुगावा लागला आणि अखेरीस बाजीरावांचा संयम संपला. आपले शेलके स्वार घेऊन ते संभाजी आणि उदाजी चव्हाणावर चाल करून गेले.
संभाजीचा मुक्काम भिलवडी नजीक होता. छावणीत राजपरिवार आणि इतर लवाजमाही होता. बाजीराव चालून येत आहे ही खबर संभाजींना आधीच कळाली होती. पुढे येऊन शिरोळ्यानजीक त्यांच्या फौजा बाजीरावांची वाट पाहत उभ्या होत्या. बाजीरावांच्या सैन्याच्या तिखट हल्ल्यापुढे उदाजी चव्हाणाच्या सैन्याने एका घटकेत माघार घेतली. उदाजी चव्हाणाने अनेकदा सातारावर हल्ले चढवले होते. त्याची बाजीरावांना प्रचंड चीड होती. उदाजी प्रथमच तावडीत सापडल्याने बाजीरावांचा आवेश वाढला होता. रायापुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे असे दिसताच संभाजी आणि उदाजी चव्हाणाने पळ काढला. त्यांनी मोजक्या स्वारांसह थेट पन्हाळ्याचा रस्ता धरला. संभाजीची उरलेली फौज शरण आली. घोडी शस्त्रे पाडाव करून बाजीराव संभाजीच्या छावणीत आले. संभाजीचा राजपरिवार अजूनही छावणीतच होता. बाजीरावांनी त्यांना इतमामाने पन्हाळ्यावर संभाजींकडे पाठवण्याची आज्ञा केली. सोबत सुरक्षेसाठी आपले खासे स्वारही दिले. काही वेळातच राजसबाई आणि इतर राजस्त्रियांचे मेणे पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले. बाजीरावांसोबत असलेल्या शंभूसिंग जाधवांनी बाजारबुणगे लुटले होते. एव्हाना सांजवेळ झाली होती. साताऱ्यास कूच करण्यासाठी बाजीरावांनी आज्ञा केली. डेऱ्यातून बाहेर येऊन त्या ओसाड छावणीवर त्यांनी एक नजर फिरवली. टोकावरच्या एका राहुटीजवळ सेवक उभे होते. कुणबिणी आतबाहेर करत होत्या. इकडे ही गडबड कसली? बाजीरावांनी सोबत असलेल्या शंभूसिंगाला विचारले. ताराराणींनी पन्हाळ्यावर जाण्यास नकार दिला आहे. त्या अजूनही डेऱ्यातच आहेत, शंभूसिंगाने सांगितले. ते ऐकून बाजीराव अस्वस्थ झाले. संभाजी हा ताराराणींच्या सवतीचा राजसबाईंचा मुलगा होता. गैरअमल करणाऱ्या संभाजींच्या कैदेत झुंजार आणि पराक्रमी ताराराणींना किती यातना होत असतील. त्यांचा अहंकार पदोपदी दुखावला जात असेल या विचाराने बाजीरावांना वाईट वाटले. सोबत असलेल्या संकाजीला त्यांनी आज्ञा केली. ताराराणी साहेबांना आज्ञा विचारून ये. म्हणावं आम्हाला दर्शनाची आज्ञा व्हावी. बाजीराव आपल्या डेऱ्याबाहेरच उभे होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. संकाजी राहुटीकडून परत आला. मुजरा करून तो म्हणाला, आज्ञा झाली. ताराराणी साहेब आपली वाट पाहत आहेत. बाजीराव लगबगीने ताराराणींच्या राहुटीकडे गेले. पायातील चढावा उतरवून त्यांनी राहुटीत प्रवेश केला. समोरच बैठकीवर ताराराणी बसल्या होत्या. फार थकलेल्या, सफेद केसावळ, श्वेतवस्त्र, पण नजरेत करारीपणा पुरेपूर भरलेला. बाजीरावांनी मोठ्या अदबीने मुजरा केला. या बाजीराव पेशवे, रावसाहेब या, ताराराणी म्हणाल्या. उभयतांच्या नजरेसमोर 20-22 वर्षांपूर्वीचा काळ तरळत होता. बाळाजी विश्वनाथांना या ताराराणींनीच सुभेदारकी दिली होती. फारुखसियर सोबतच्या वाटाघाटींमध्ये योजना आखणी करताना बाजीरावांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी हिरिरीने भाग घेतला होता. अनेक युक्त्या लढवल्या होत्या. बाळाजी पंतांसह असलेल्या त्यांच्या या पुत्राच्या बुद्धीची चुणूक ताराराणींना तेव्हाच दिसली होती. बाजीरावांनाही त्या वयात ताराराणींबद्दल प्रचंड आदरभाव होता. एक ना दोन, अखंड 27 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाला झुंजत ठेवलं होतं. त्या लढ्यात ताराराणींचा मोलाचा वाटा होता. थोरल्या महाराजांची धाकटी सून, छत्रपती राजारामांची पत्नी, या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःची वेगळी ओळख बनवली होती. आता मात्र छत्रपतींच्या 2 गाद्या तयार झाल्या होत्या. निष्ठांच्याही वाटण्या झाल्या होत्या. सुस्कारा सोडून बाजीराव म्हणाले, आम्ही रावसाहेब इतरांसाठी, आपण आम्हाला पूर्वीप्रमाणे विसाजेच म्हणावे. ताराराणी मंद मंद हसल्या. त्यांची मनस्थिती बरी आहे त्याचा अंदाज येताच बाजीराव म्हणाले, ताराऊसाहेब, आपण पन्हाळ्यावर जाण्यास नकार दिलात कारण ताराराणींच्या कपाळावर आठी पडली. संभाजीसारख्याच्या कैदेत राहणे यापेक्षा मरण बरे वाटते विसाजी. त्यांच्या पदरचे लोक तुमच्यासारखे दिगंत प्रतापी नाहीत ते ठीक, परंतु सांगितलेले ऐकतही नाहीत. यवनाचा त्या निजामाचा आश्रय करतात. त्यांच्या बोलण्याला दाद देत बाजीराव गर्दन हलवून हसले. मग काही क्षण विचार करून ते म्हणाले,
आपण सातारास चलावं मातुश्री, तेही आपल्या पुत्राचंच राज्य आहे. आपुलकीचे ते शब्द ऐकून ताराऊंची कानशिलं सरसरून आली, डोळे पाणावले. शाहू कैदेतून परत आले तेव्हा याच ताराराणींनी त्यांचं राज्य होऊ नये यासाठी अनेक यत्न केले होते. हा तोतया आहे अशी आवई देखील उठवली होती. भूतकाळाचा तो पट उभय त्यांच्या नजरेसमोरून फिरत होता. कर्माचा फेरा अति दुस्तर विसाजी, ताराराणी म्हणाल्या. एकेकाळी शाहू कैदेत होते आणि आम्ही सिंहासनावर होतो. आज ते सिंहासनावर आहेत. पूर्वी होते त्यापेक्षा अधिक मोठे राज्य त्यांनी साधले आहे आणि आता आम्ही कैदेत आहोत. ताराऊंना पुढे बोलवेना. ते सारं आता विसरावं, बाजीराव म्हणाले. छत्रपती स्वामी आपलं साताऱ्यात स्वागतच करतील, परंतु शाहूंना एकवार विचारा तरी, ताराऊ म्हणाल्या. बाजीराव निर्धाराने म्हणाले, आपण निश्चिंत असावं. एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवेल, पण छत्रपती स्वामी आपल्या धर्माचरणात आणि कर्तव्यात कधीही खंड पडू देणार नाहीत. मराठ्यांच्या दोन्ही गाद्या एकजुटीने राहाव्या यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. ताराऊंचे मन गलबलून गेले होते. साताऱ्यास येण्याचे त्यांनी मान्य केले. ताराराणींचा मेणा साताऱ्याची वाटचाल करू लागला. बाजीरावांनी शाहू महाराजांना याची माहिती आधीच कळवली होती. दुसऱ्या दिवशी ताराऊ साताऱ्यात पोचल्या. सर्वप्रथम त्यांनी राजमाता येसूबाईंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. येसूबाई अंथरुणाला खिळून होत्या. आयुष्याच्या शेवटच्या घटका त्या मोजत होत्या. ताराऊंनी चरण स्पर्श करताच येसूबाईंनी डोळे उघडले. कोण? ताराऊ? येसूबाईंचा कातर आवाज ऐकून साऱ्यांच्या आतड्याला पीळ पडला. ताराराणी आणि येसूबाई रायगडानंतर साताऱ्यात कितीतरी वर्षांनी भेटत होत्या. या तब्बल 50 वर्षात हिंदुस्थानातलं तख्त फिरलं होतं. मोगल साम्राज्य कागदाच्या कसपटाप्रमाणे कोसळलं होतं. दोघींच्या चेहऱ्यावर अभिमान होता. समाधानाची लकीर चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये मिसळत होती. ही भेट पाहत शाहू महाराज पलंगापासून काही अंतरावर उभे होते. सोबत बाजीरावही होते. ताराऊंना त्यांच्या मुक्कामाची जागा दाखवून शाहू महाराज बाजीरावांसह आपल्या महालाकडे चालू लागले. काही न बोलता दोघेही शांतपणे चालत होते. मधला चौक पार करताच शाहू महाराज क्षणभर थांबून म्हणाले, राऊ, तुम्ही केवळ रणच जिंकता असं नाही, तर माणसांची मनही तितक्याच सहजतेनं जिंकता. बाजीराव गालात हसून म्हणाले, ताराऊ करवीर दरबारातील साऱ्यांच्या नसा ओळखून आहेत महाराज. त्या इकडे आल्या हे ऐकताच साऱ्यांचे धाबे दणाणले असतील. आता तहाची बोलणी तिकडून सुरू होतील. बाजीरावांचे बोलणे तंतोतंत खरे ठरले. करवीरकर संभाजींनी पुढाकार घेऊन सामोपचाराने बोलणी व्हावी असा आग्रह धरला. उभयतांच्या मर्जीने जाखीणवाडी या गावी तह करावे असे ठरले. शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले, अंबाजीपंत पुरंदरे, श्रीपतराव प्रतिनिधी, नानासाहेब या मातब्बरांना पूर्वव्यवस्थेसाठी पाचारण केले होते. ठरलेल्या दिवशी 9 कलमांचा उभयपक्षी करार झाला. सर्वसंमतीने वारणा नदी 2 राज्यांमधील सीमारेषा ठरली. काशीबाईंना चासेला येऊन 1-2 आठवडे उलटून गेले होते. पेशवेंबाईंना भेटण्यासाठी, त्यांच्या सुनेला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक तालेवार घरातल्या बायका येत होत्या. आपल्या माहेरवाशीण लेकीबाळींना पेशवेंबाईंच्या पायावर घालत होत्या. दुपारची 3ऱ्या प्रहरची वेळ शिवबाईंनी काशीबाईंच्या भेटीसाठी ठरवून दिली होती. रोज यावेळी बायकांची रीघ लागत होती. काशीबाई प्रत्येकीची आपुलकीने चौकशी करत होत्या. साडी चोळी करून निरोप देत होत्या. काशीबाईंजवळ बसून गोपिकाबाई पेशवीणपदाचे सारे सोपस्कार समजून घेत होत्या. काशीबाईंचे माहेरचे दिवस आनंदात जात होते. गोपिकाबाईंना त्यांनी हिरवा माळ, भीमाशंकर मंदिर, भामनेरचा घाट ही ठिकाणं दाखवून आणली होती. सारं काही आलबेल होतं,
परंतु बंधू कृष्णरावांचं वागणं काशीबाईंना खटकत होतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात काहीतरी फरक पडला होता. कृष्णराव पूर्वीसारखे मोकळेपणाने बोलत नव्हते, हास्यविनोदही करत नव्हते. एके दिवशी रात्री भोजनानंतर काशीबाई परसातील झोपाळ्यावर विचार करत बसल्या होत्या. कृष्णरावांची शिबंदी 10,000 होती. आपल्या फौजांसह ते अनेकदा पेशव्यांच्या मोहिमांवर जात असत. अनेक प्रसंगी मोहीम खर्चात मदतही करत असत. तरीही पेशव्यांच्या तोंडून त्यांचं नाव क्वचितच निघे. कृष्णरावांचा पत्रव्यवहार चिमाजींसह मात्र नित्यनेमाने होत असे. आपल्या बंधूंना डावलले गेल्याच्या भावनेने ग्रासलं असावं, असा विचार काशीबाईंच्या मनात आला. कृष्णरावांशी स्पष्टच बोलून त्यांचा ग्रह दूर करावा, असे ठरवून त्या सदर बैठकीकडे आल्या. सदरेवर कृष्णराव आणि मातोश्री शिवबाईंची काहीतरी गंभीर मसलत चालू होती. काशीबाई आलेल्या दिसताच शिवबाईंनी कृष्णरावांना हाताने इशारा केला. कृष्णराव एकाएकी बोलायचे थांबले. मातोश्री, तुम्ही आणि कृष्णराव आमच्यापासून काहीतरी लपवत आहात का? काशीबाईंनी स्पष्टपणेच विचारले. छे हो, कुठे काय? हसण्याचा आव आणत शिवबाई म्हणाल्या. मातोश्री, आम्हाला रोज शेकडो लोक भेटतात. लोकांचं बोलणं खऱ्याखोट्यात तोलणं आमच्या अंगवळणी पडलंय. तिथे आमच्याच बंधूंचं बदललेलं वागणं आमच्या नजरेतून सुटेल असं वाटलं तरी कसं तुम्हाला? काशीबाई कळकळीने बोलत होत्या. त्यांचं मन अनेक बरेवाईट अंदाज बांधत होतं. पेशवीनबाईंची अधिकाराची भाषा अगदी शोभून दिसते हो तुम्हाला? शिवबाई विषय बदलू पाहत होत्या. काशीबाईंच्या कपाळावर आठी पडली. कृष्णरावही नजर टाळत होते. त्यांच्याकडे पाहून काशीबाईंनी दरडावून विचारले. सांगा कृष्णराव, नाहीतर आम्ही उद्या पहिल्या प्रहरी पुण्याचा रस्ता धरू. ताई, तुम्हाला ऐकवणार नाही अशी क्लेशदायक बाब आहे. मनाला लावून घेणार नसाल तर सांगतो. कृष्णरावांच्या चर्येवर नाईलाज स्पष्ट दिसत होता. आम्ही पोटच्या लेकराचं दुःख पचवलंय हो. यापेक्षा मोठं दुःख जगात असू शकतं असं नाही वाटत आम्हाला. काशीबाई निर्धाराने बोलत होत्या. शिवबाई म्हणाल्या, असं बोलू नये लाडूबाई. आयुष्यात प्रत्येक सुखाची जशी आपली जागा असते तसंच दुःखाचंही असतं. प्रत्येक दुःखाच्या डागण्या मनाला नव्याने वेदना करतातच. काळजी करू नका, आम्ही खंबीर आहोत, काशीबाई म्हणाल्या. कृष्णरावांचा नाईलाज झाला. काशीबाईंसमोर उभे राहून ते नाईलाजाने सांगू लागले. बुंदेलखंड मोहिमेच्या वेळी आमच्या फौजा गडकोटा येथे पेशव्यांना सामील झाल्या होत्या. परतीच्या वाटेवर आमच्या कानावर आलं की छत्रसाल बुंदेलांनी पेशव्यांसमोर सोयरिकीचा प्रस्ताव ठेवला होता. काशीबाई मध्येच म्हणाल्या, मग त्यात नवीन काय? इकडच्या स्वारींना आजही अनेक स्थळं सांगून येतात. आम्हालाही त्यात नवीन काहीच वाटलं नाही, कृष्णराव म्हणाले. परंतु पुढे आम्ही असं ऐकलं की रावसाहेबांनी छत्रसालांना कट्यार भेट दिली होती. श्रीमंतांच्या अपरोक्ष त्या कट्यारीशी छत्रसालांनी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. नानासाहेबांच्या लग्नाच्या वेळी बुंदेलखंडाच्या सनदा घेऊन जो लवाजमा आला होता त्यात त्यांची कन्याही होती. आम्ही आप्पास्वामींकडे याबाबत चौकशी केली. आम्ही श्रीमंतांच्या खाजगीबद्दल बोललेलं त्यांना रुचलं नाही, हे त्यांच्या चर्येवर स्पष्ट दिसत होतं. लग्नाच्या गडबडीत त्यांनी बोलणे टाळले. पण आम्ही चौकशी केलीये. छत्रसालांची कन्या अजूनही पुण्यातच आहे. कोथरूडच्या हवेलीत त्यांचं वास्तव्य आहे. काशीबाईंचा श्वास गुदमरला. सर्वांगाला कंप सुटला. हे ऐकण्यापेक्षा जमीन दुभंगून जावी, सारं काही संपून जावं असं त्यांना वाटलं. कृष्णराव समजुतीच्या सुरात म्हणाले, तुम्ही श्रीमंतांना दोष देऊ नका. पहल त्यांच्याकडून झाली नव्हती एवढं नक्की. परंतु या महुब्याच्या सनदांमुळे पेशव्यांच्या मोहीम कर्जाचा प्रश्न कायमचा निकालात निघेल. शिवाय भविष्यात बुंदेले आणि मराठे एकजुटीने सशक्त लढा देऊ शकतील. काशीबाईंना कृष्णरावांचा राजकारणी युक्तिवाद ऐकू येत नव्हता. गालावर ओघळलेले अश्रू पुसून त्यांनी निर्धाराने मातोश्रींना विचारले, मातोश्री, आमच्या लग्नाच्या वेळीही कल्याण भिवंडी प्रांताच्या सनदा तीर्थरूपांनी छत्रपती स्वामींना देऊ केल्या होत्या ना? गैरसमज होतोय लाडूबाई, शिवबाई समजुतीच्या सुरात म्हणाल्या. जावई बापूंनी तशी अट घातली नव्हती, केवळ विनंती केली होती. त्यांच्या आधी जर करवीरच्या दरबारातील मंडळींनी तुमच्या तीर्थरूपांना गळ घातली असती
तर जावई बापूंनी आजवर ज्यांचे नक्षे उतरवले त्यांपैकीच कोणीतरी आमचे सोयरे होऊन बसले असते. काशीबाईंवर त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आम्हाला आमचं उत्तर मिळालं असे म्हणून काशीबाई आपल्या दालनाकडे धावल्या. समजूत घालण्यासाठी मागाहून जात असलेल्या कृष्णरावांना शिवबाईंनी अडवले. त्यांच्या मनाला हे सारं स्वीकारण्यासाठी वेळ लागेल कृष्णराव. विचारांती रावसाहेबांचा नाईलाज त्यांच्या ध्यानी येईल. काळजी करू नका. मातोश्रींचे बोलणे कृष्णरावांना पटले. कष्टी अंतःकरणाने ते आपल्या शयनकक्षाकडे गेले. काशीबाईंनी दालनाची कवाडं बंद केली. समयांच्या ज्योती हाताच्या बोटांनी विझवल्या. तप्त वातींचा बोटांना चटका बसला तशा काशीबाई कळवळल्या. परंतु मनाच्या वेदनांपुढे त्या वेदना गौण होत्या. प्रणयाच्या आवेगाच्या अनेक प्रसंगी रायांनी समयीच्या ज्योती हाताच्या एका फटकाराने शांत केल्या होत्या. मोहरून टाकणाऱ्या त्या असंख्य आठवणी काशीबाईंना या क्षणी बोचत होत्या. मनाच्या वैषम्यतेचा पाड लागत नव्हता. ज्या रायांची सहचारिणी होण्यात आयुष्याचं सार्थक मानलं, जगातलं सर्वात मोठं सौभाग्य सुख मानलं, त्या सुखाचीच आता विभागणी होणार ही कल्पना काशीबाईंना असह्य झाली. हाताच्या दोन्ही उंजळीत चेहरा झाकून काशीबाईंनी भावनांना वाट मोकळी करून दिली. आपलं सबंध उर्वरित आयुष्य असं कुढतच जाणार आता. काशीबाई स्वतःशीच विचार करत होत्या. राया कोणी प्रधान माणूस नसून सामान्य माणूस असते तर किती बरं झालं असतं. रोज 2 वेळा त्यांना हाताने करून खाऊ घातलं असतं. दसरा दिवाळी एकत्र साजरी करता आली असती. त्यांच्या स्वाऱ्या शिकारांमुळे रायांची वर्षातून एक भेटही दुरापास्त असते आम्हाला. आता त्यातही वाटेकरीण आली. कोण असेल ही? कशी असेल दिसायला? इकडून तर आम्हाला चकार शब्दानेही बोलणं झालं नाही. देवा, कृष्णरावांचा काहीतरी गैरसमज झालेला असू दे, किंवा हे सारं एक मोठं दुःस्वप्न असू दे. यातून जागे होऊ तेव्हा आमचे राया आम्हाला भेटू देत. अचानक काशीबाईंना आठवले. रखमाबाई गेल्याचं पत्र आलं होतं तेव्हा राया आम्हाला त्यांचा निवाडा करायला सांगत होते. हेच सांगायचं असेल का त्यांना? मातोश्रींनी आधीच दोषी करार दिलाय असं म्हणत होते ते. खरं आहे, सासूबाई असलं काहीही खपवून घेणार नाहीत. आम्हाला एक त्यांचाच आधार. हे सारं दुःख त्यांनीही अनुभवलंय. आज हे अनुभवायची वेळ आमच्यावर उलटली. विश्वासही बसत नाही. काशीबाईंना सारं स्पष्ट आठवू लागलं. सारे ठोकताळे जमू लागले. बाजीरावांचं वरचेवर अनेकदा दालनात काशीबाईंना भेटायला येणं, काहीतरी बोलता बोलता मध्येच थांबणं, रायांची ती भेदक नजर मध्येच घायाळ होणं, ते सारं आठवून काशीबाई अजूनच रडू लागल्या. पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा सूर्य तोंडावर आला होता. उन्हाचा कवडसा खिडकीच्या झरोक्यातून काशीबाईंच्या चेहऱ्यावर पडला होता. विस्कटलेल्या वेणीचा काशीबाईंनी आंबाडा घातला. रात्रीचं ते दुःस्वप्न त्यांना पुन्हा आठवलं. आता त्या वेदनेची तीव्रता कमी झाली होती. जड पावलांनी काशीबाई आपल्या दालनाबाहेर आल्या. मधल्या चौकात लगबग होती. सदरेवरील बैठकीवर गिरदांना जरीबतूच्या खोळी चढवल्या जात होत्या. रेखीव सुवर्ण समया प्रज्वलित केल्या जात होत्या. रुपेरी गुलाबदाण्या, 12 ताळी पानाचा डबा सेवक भरत होते. लाकडी नक्षीदार खांबांमधून नवीन तलम पडदे सोडण्यात येत होते. इतक्यात समोरून शिवबाई आल्या. गरम दुधाचा पेला काशीबाईंच्या हातात देत त्या म्हणाल्या, हे केशर दूध प्या, बरं वाटेल. रात्री तुम्ही नीट जेवलाही नाहीत. दुधाचा पेला हातात घेऊन काशीबाई म्हणाल्या, ही सारी गडबड कसली? कशाची तयारी? प्रसन्नपणे हसून शिवबाई म्हणाल्या, सकाळीच जाखीणवाडीहून स्वार आलाय. वारणेचा तह पूर्ण झाला. जावई बापू इकडे यायला निघाले आहेत. त्यांच्याच स्वागताची तयारी. काशीबाई विस्मयाने ऐकत होत्या. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरून शिवबाई म्हणाल्या, तुम्ही रात्री टिपे गाळत बसला असाल ना? समजलं असेल त्यांना. पती-पत्नीचं नातं फार गाढ असतं काशीबाई. अशा प्रसंगांनीच ते अजून घट्ट होतं. काशीबाईंच्या डोळ्यात उभे राहिलेली आसवं गालांवर ओघळली.
मातोश्रींची नजर टाळून त्या दालनात जायला निघाल्या. मागून शिवबाईंचा आवाज आला, जावई बापूंसोबत नानाही आहेत हो. एका घटकेत पोहोचतीलही ते इथे. तुम्ही स्नान करून घ्या. चंद्रा, बाईसाहेबांना तयार कर. चंद्रा लगबगीने काशीबाईंना स्नानगृहाकडे घेऊन गेली. स्नान करून काशीबाई सुती तलम लुगडे लेऊन आपल्या दालनात आल्या. दुसरे भरजरी लुगडे नेसून त्यांनी अलंकार धारण केले. इतक्यात नगाऱ्याचा आवाज झाला. काशीबाईंच्या हृदयाची धडधड वाढली. त्या तयार होऊन दालनातच बसून राहिल्या. बाजीरावांची नजर काशीबाईंना शोधत होती. सत्रेवरच्या भेटीगाठी झाल्यावर भोजनावळीही पार पडल्या. शिवबाई चंद्रादासीच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. चंद्राने सत्रेवर जाऊन बाजीरावांना निरोप दिला. बाईसाहेब आपली दालनातच वाट पाहत आहेत. सदरेवरून बाजीराव दालनात आले. काशीबाई मंचकावर बसल्या होत्या. रायांना आलेले पाहताच त्या सावरून बसल्या. काशीबाईंचे डोळे सुजले होते. डोळ्यांच्या कडा लाल झाल्या होत्या. मंचकावर बसत बाजीरावांनी विचारले, तब्येतीस आराम आहे ना काशीबाई? चेहरा पार आक्रसल्यासारखा झालाय तुमचा. काशीबाईंनी मान हलवली. इतक्यात दासीने पानाचा डबा आणून दिला. काशीबाईंनी गोविंद विडा बनवला. विडा रायांच्या हातात देताना रायांची नजर काशीबाईंच्या बोटांकडे गेली. काशीबाईंची नाजूक निमुळते बोटं हातात घेऊन बाजीरावांनी विचारले, हे काय झाले? समईच्या ज्योती आम्ही आमच्या हाताने विझवायला गेलो. काशीबाईंना पुढे बोलवेना. क्षणभर काशीबाईंकडे पाहून बाजीरावांनी आवाज दिला, कोण आहे तिकडे? जुनं तूप घेऊन या. लगबगीने एक सेवक तुपाचे पात्र घेऊन आला. तुपाचे पात्र बाजीरावांच्या पुढ्यात ठेवून सेवक निघून गेला. काशीबाईंची गोरीपान बोटं हातात धरून बाजीरावांनी त्यावर तुपाची धार सोडली. काशीबाईंच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. काही बिनसलंय का काशीबाई? बाजीरावांनी विचारले. काल फार वाईट स्वप्न पडलं आम्हाला, काशीबाई म्हणाल्या. अहो स्वप्नच ते, त्याचं काय एवढं? तुम्ही आता पुण्याला जा काशीबाई. हवेलीचं काम पुरं होतच आलं आहे. वास्तुशांतीच्या तयारीस लागा. काशीबाई मोठ्या आशेने बाजीरावांकडे पाहत होत्या. कृष्णरावांचा गैरसमजच झाला असावा असं त्यांना पक्क वाटत होतं. सारं काही रायांना स्पष्टच विचारावं म्हणून ओठांवर शब्द गर्दी करत होते. परंतु तसं काही घडलंच नसेल तर कृष्णरावांवर रायांची मर्जी खफा होईल म्हणून काशीबाई गप्प बसून राहिल्या. तुम्ही कधी येणार पुण्याला? काशीबाईंनी विचारले. बाजीराव म्हणाले, आम्ही आता गुजरातेकडे निघालो आहोत. सेनापती दाभाडे निजामास फितूर झाले आहेत. छत्रपतींनी त्यांचं मन वळवून परत आणण्याची आम्हाला आज्ञा केली आहे. एकाच वेळी आम्हाला निजाम आणि सेनापती दाभाडे या 2 आघाड्या सांभाळाव्या लागतील. काशीबाईंच्या चेहऱ्यावरचे उदास भाव क्षणात बदलले. टाळी वाजवून त्यांनी दासीला बोलावले. आरतीचे तबक आणण्यास सांगितले. दासीच्या हातातील तबक घेऊन त्यांनी बाजीरावांच्या कपाळी कुंकुम तिलक रेखला. पागोट्यावर अक्षता टाकल्या. पंचारतीने 3 वेळा ओवाळून काशीबाई म्हणाल्या, आपण निश्चिंत मनाने जावं, विजयी होऊन परतावं. आपण परत याल तेव्हा नव्या हवेलीत आम्ही आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज असू.